Students, in last period we have seen different types of the evidences that support the theory of evolution. विविध प्रकारचे आपण एव्हिडन्सेस बघितले होते, त्यांचे आपण एक्झाम्पल एक्सप्लेन केले होते आणि ते खूप महत्त्वाचं होतं. सगळ्यांनी डिफरंट टाईप्स ऑफ एव्हिडन्सेसचा चांगला अभ्यास करा, त्यातले सगळे बारकावे लक्षात घ्यायचे, त्यावर प्रश्न बनवायचे. त्यानंतर पुढचा भाग आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. हे जी इव्हॉल्युशन झाली आपण त्यांचे सगळ्यांचे एव्हिडन्सेस बघितले, बट हाऊ धिस इव्हॉल्युशन थिअरी इट वॉज गिव्हन प्रपोज्ड बाय द सायंटिस्ट. कोणकोणत्या सायंटिस्टनी जगामध्ये यासाठी काम केलं फॉर द इव्हॉल्युशन स्टडी. अनेक सायंटिस्टनी काम केलं जगामध्ये, पण त्यामधले दोन प्रमुख सायंटिस्ट आपण या पाठामध्ये बघणार आहोत. द फर्स्ट वन इज डार्विनिझम अँड सेकंड वन इज लॅमार्किझम. So Charles Darwin gave theory, it is called as Darwinism, and Jean Lamarck has given the theory, it is called as Lamarckism. या दोनच थेअरीची जगामध्ये खूप चर्चा आहे अँड दीज आर मोस्टली ॲक्सेप्टेड, जगाने मान्य केलं आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा बघूया आपण चार्ल्स डार्विन थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. सगळ्यात खूप गोष्ट ही महत्त्वाची आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिसर्च इन द इव्हॉल्युशन. ओके, सो डार्विनिझम या थेअरी शिकण्यापूर्वी पहिल्यांदा आपण बघूया हू वॉज डार्विन, त्यांनी काय केलं. सो डार्विन्स फुल नेम चार्ल्स रॉबर्ट डार्विन. हिज पिरियड ऑफ वर्किंग 1809 to 1882, 1809 ते 1882 हा याचा कालखंड आहे. थेअरी काय म्हणते बघा, या थेअरीचं नाव काय आहे, व्हॉट इज द नेम ऑफ थेअरी ऑफ डार्विन? थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. विच थेअरी डार्विन हॅज गिवन टू अस? थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. दिस इज द थेअरी ऑफ डार्विन. देन हाऊ डार्विन gave this theory? What did Darwin do to give this theory? त्यांनी काय केलं? वर्क. याकरता बघूया आपण डार्विनचं वर्क. व्हॉट वॉज डार्विन्स वर्क? ही ऑब्झर्व्ड इन्युमेरेबल स्पेसीस ऑफ लिव्हिंग थिंग्स. डार्विन वॉज ब्रिटिश नॅचरलिस्ट. ब्रिटिश नॅचरलिस्ट म्हणजे काय? द पर्सन हू वॉच ऑब्झर्व नेचर, मेनी प्लॅन्ट्स, मेनी ॲनिमल्स, म्हणून त्याला म्हटलं ब्रिटिश नॅचरलिस्ट. सो ही ऑब्झर्वड हाऊ मेनी स्पेसीस? नंबर ऑफ स्पेसीस, इन्युमेरेबल स्पेसीस. अँड फ्रॉम हिज ऑब्झर्वेशन ही गॉट समथिंग, प्रिन्सिपल्स ऑफ नेचर, प्रिन्सिपल्स ऑफ इव्हॉल्युशन, अँड ही रोट अ बुक. त्यांनी जे निरीक्षण जे केलं त्यावर त्याला निष्कर्ष जे काढले आणि त्यांनी ते बुकात लिहिलं. त्या बुकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीस. बुकाचं नाव काय आहे? ओरिजिन ऑफ स्पेसीस. बघा, आपण इथे तीन गोष्टी शिकल्या. थेअरी, नेम ऑफ थेअरी ऑफ डार्विन, त्यानंतर डार्विन्स बुक फॉर इव्हॉल्युशन, डार्विन्स वर्क फॉर इव्हॉल्युशन अँड डार्विन्स बुक फॉर इव्हॉल्युशन. हे नीट तीनही गोष्टी माहीत ठेवा. डार्विनचं वर्क काय, डार्विनच्या बुकचं नाव काय, डार्विनच्या थेअरीचं नाव काय, हे तिन्ही माहीत ठेवा बरोबर. त्यानंतर डार्विनची थेअरी, याचे प्रिन्सिपल काय, व्हॉट वॉज द बेस ऑफ डार्विन्स थेअरी? बेस मीन्स प्रिन्सिपल्स. कोणत्या प्रिन्सिपलवर डार्विनची थेअरी आधारलेली होती? एकदम असं होत नाही, कोणी म्हणून दिलं असं होईल का? नाही. डार्विन कॅरीड आउट मेनी ऑब्झर्वेशन, मेनी एक्सपेरिमेंट, कंटिन्युअस ऑब्झर्वेशन ऑफ डिफरंट ॲनिमल्स, प्लांट्स, अँड फ्रॉम द ऑब्झर्वेशन, ऑन द बेसिस ऑफ हिज ऑब्झर्वेशन ही हॅज मेड, ही देन कन्क्लुडेड सम प्रिन्सिपल्स, निष्कर्ष काढले आणि ते आपण आता बघणार आहोत. नंबर 1, डार्विन जेव्हा अभ्यास केला, व्हेन डार्विन स्टडीड मेनी लिव्हिंग्स, व्हॉट वॉज हिज ऑब्झर्वेशन? यस. नंबर फर्स्ट, पहिले निरीक्षण केलं, मग काय काढले? त्यांनी काय केलं? ही रोड द ऑब्झर्वेशन, लिहून काढले निष्कर्ष, तर दिसलं ते, आणि त्यावरून मग निष्कर्ष काढलं. पहिले ऑब्झर्वेशन केलं, फर्स्ट ही ऑब्झर्वड, देन ही रोड ऑब्झर्वेशन, फ्रॉम द ऑब्झर्वेशन
देन ही कन्क्लुडेड, निष्कर्ष काढला. कोणतं? प्रिन्सिपल्स त्याला म्हणतो आपण निष्कर्ष. पहिला कोणता आहे? ऑल लिव्हिंग्स प्रोड्यूस प्रॉलिफिकली अँड कॉम्पीट इच अदर. डार्विनने जेव्हा बघितलं सगळे लिव्हिंग सारखे का नाही, खूप फरक का बरं? हत्ती वेगळा, एलिफंट डिफरंट, फिश डिफरंट, स्नेक डिफरंट, बर्ड डिफरंट, असं का? बनियन ट्री डिफरंट, अल्गी डिफरंट, रोज प्लांट डिफरंट, मँगो ट्री डिफरंट, असं का? सो डार्विन गॉट द ॲन्सर फ्रॉम हिज एक्सपेरिमेंट, फ्रॉम हिज ऑब्झर्वेशन. बघा आता तो काय म्हणतो, ऑल लिव्हिंग प्रोड्यूस प्रॉलिफिकली म्हणजे प्लेंटी, मेनी, लॉट ऑफ. म्हणजे लिव्हिंग प्रोड्यूस प्रॉलिफिकली म्हणजे लिव्हिंग प्रोड्यूस मेनी, प्लेंटी ऑफ. खूप लिव्हिंग काय होतात? प्रोड्यूस होतात. आणि निर्माण झाल्यावर काय करतील मग ते? कॉम्पीट इच अदर. मग ते एकमेकाशी करतात, कॉम्पिटिशन करतात. कशाची कॉम्पिटिशन करतात? ते एकमेकाशी कॉम्पिटिशन करतात. फर्स्ट लिव्हिंग प्रोड्यूस, ते कसे? प्रॉलिफिकली, मेनी लिव्हिंग प्रोड्यूस. अँड आफ्टर प्रोडक्शन, जन्म झाल्यानंतर मग काय करतात ते? कॉम्पीट इच अदर, एकमेकाशी स्पर्धा करतात. स्पर्धा कशाची? जगण्याची स्पर्धा. टू सस्टेन लाईफ, जिवंत राहण्याची स्पर्धा. तुम्ही समजा एखाद्या आपल्या घरच्या शेतामध्ये समजा तुम्ही 100 बी रोवले तर 100 उगवतात का? नाही. समजा 90 उगवले, त्यामधले 90चे 90 जगतात का? नाही. त्यामधले काहीतरी मरतात. कारण काय? तिथे काय असते? कॉम्पिटिशन अमॉंग द लिव्हिंग्ज टू सस्टेन, जिवंत राहण्याची इथं काय? ते स्पर्धा असते. म्हणून त्याने म्हटलं पहिला प्रिन्सिपल, ऑल लिव्हिंग प्रोड्यूस प्रॉलिफिकली मेनी, देन देअर इज कॉम्पिटिशन, कॉम्पीट इच अदर. लिव्हिंग कॉम्पीट इच अदर, स्पर्धा करतो. स्पर्धा कशी असते? स्पर्धा भयंकर असते. इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. लाईफ थ्रेटनिंग मॅनर म्हणजे जीवघेणी स्पर्धा. लाईफ म्हणजे जीवन. शब्द कोणता पुढचा? थ्रेटनिंग म्हणजे जीवघेणी स्पर्धा. लाईफ डेंजरस कॉम्पिटिशन. ओके, डेंजरस कॉम्पिटिशन असते. तर पहिला प्रिन्सिपल काय आहे? ऑल लिव्हिंग प्रोड्यूस मच, मेनी, प्रॉलिफिकली. देन देअर इज कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन इज कशी? लाईफ थ्रेटनिंग कॉम्पिटिशन. एकामेकाला तो म्हणजे एक लिव्हिंग दुसऱ्याला मारूनच जगतो समोर. त्याला तो मेला की हा जगेल. 100 समजा आपण सीड रोवले तर 100 उगवत नाही, त्यातले 90 उगवतील. त्यातले मग 90 उगवल्यानंतर काही आणखी 10-20 मरतील, मग 70च राहतील. याचं कारण काय? लाईफ थ्रेटनिंग कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा. दुसरा मरेल तेव्हा हा जगेल. कारण सर्वांना काही त्यातले न्यूट्रिएंट्स मिळत नाही. न्यूट्रिएंट्स असतात लिमिटेड आणि खाणारे यूज करणारे जास्त. मेनी आर युजिंग न्यूट्रिएंट्स बट न्यूट्रिएंट्स आर लिमिटेड. त्यांचं फूड लिमिटेड असते. त्यामुळे सम लिव्हिंग दे लाईव्ह, जगतात, सस्टेन, जिवंत राहतात, आणि अदर आर डाईड, रिजेक्टेड. आता पुढचं बघा, हे कसं होते? सेकंड प्रिन्सिपल, आता कोणते लिव्हिंग जगतील? तुम्ही आता शिकले, सगळेच लिव्हिंग जगत नाही. बघितलं आपण पहिल्या प्रिन्सिपलमध्ये. कोणते लिव्हिंग जगतील? लिव्हिंग विथ मॉडिफिकेशन. दोज लिव्हिंग चेंज देअर कॅरेक्टर्स, दे आर कॉल्ड ॲज मॉडिफाईड लिव्हिंग अँड दे सस्टेन द लाईफ अँड विन कॉम्पिटिशन. तेच कॉम्पिटिशन जिंकतात. अँड दोज लिव्हिंग हॅविंग लेस मॉडिफाईड कॅरेक्टर किंवा नो मॉडिफाईड कॅरेक्टर, ते काय होतील? दे विल बी लॉस्ट कॉम्पिटिशन, दे विल बी डाईड, दे विल बी किल्ड, ते मरतील. ओके, म्हणून म्हटलं आहे सेकंड प्रिन्सिपल. बघा पहिलं डार्विन काय म्हणतो? ऑल लिव्हिंग प्रोड्यूस प्रॉलिफिकली मेनी, देर इज कॉम्पिटिशन. कशी? लाईफ थ्रेटनिंग. मग काय होतं त्यानंतर? ओनली मॉडिफाईड लिव्हिंग विथ मॉडिफिकेशन म्हणजे न्यू कॅरेक्टर्स. लिव्हिंग विथ मॉडिफाईड न्यू कॅरेक्टर्स, दे सस्टेन द लाईफ, जिवंत राहतात, अँड विन कॉम्पिटिशन. कारण काय? असं का बरं होते? हे सांगितलं आहे पुढच्या प्रिन्सिपलमध्ये. काय म्हटलं? नेचर सिलेक्ट फिट लिव्हिंग्स, दोज लिव्हिंग हॅविंग न्यू कॅरेक्टर्स मीन्स मॉडिफाईड कॅरेक्टर्स दॅट आर फिट. कारण काय? नेचर सिलेक्ट ओनली फिट लिव्हिंग्स. यांनाच निसर्ग निवडतो, बाकीच्यांना
अँड रिजेक्ट अदर्स दोज आर नॉट फिट. आता फिट कोण नाही राहणार? दॅट आर हॅविंग लेस मॉडिफाईड कॅरेक्टर किंवा झिरो मॉडिफाईड कॅरेक्टर्स, दे आर रिजेक्टेड. आता मग काय होईल? जे लिव्हिंग सिलेक्ट झाले, बघा आता कसं पुढची जनरेशन बदलत जाते. हाऊ द नेक्स्ट जनरेशन बिकम चेंज. सिलेक्टेड लिव्हिंग्स, कोणते लिव्हिंग? सिलेक्टेड लिव्हिंग्स रिप्रोड्यूस न्यू लिव्हिंग्स, न्यू जनरेशन. जे सिलेक्ट झाले, जगले, ते पुढे काय करतील? न्यू लिव्हिंग रिप्रोड्यूस करतील. कोणताही सजीव हा नवीन लिव्हिंग रिप्रोड्यूस करतो, उत्पादन करतो, आहे की नाही? आंब्याचं झाड नवीन आंबा तयार करेल, गुलमोहरचं झाड नवीन गुलमोहर तयार करेल. ही काय आहे? दॅट इज द ॲफिनिटी ऑफ लिव्हिंग, कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग, रिप्रोडक्शन. पुढे म्हटलं आहे सिलेक्टेड लिव्हिंग रिप्रोड्यूस न्यू लिव्हिंग, न्यू जनरेशन, पुढची पिढी तयार करतो. अँड दिस न्यू जनरेशन हॅज ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. त्याचे या न्यू जनरेशनचे कॅरेक्टर विल बी डिफरंट दॅन द ओरिजिनल लिव्हिंग. स्टार्टिंगला जे लिव्हिंग होते त्यांच्यापेक्षा हे न्यू लिव्हिंग जे आहेत नवीन जनरेशनमधले, ते काय राहतील? त्यांचे दे विल हॅव स्पेसिफिक कॅरेक्टर्स. अँड दीज कॅरेक्टर्स देन फ्रॉम न्यू लिव्हिंग पास टू नेक्स्ट जनरेशन. ते काय होतील? पुढल्या जनरेशनमध्ये जातील, ट्रान्सफर होतील. दिस न्यू कॅरेक्टर्स ट्रान्सफर टू न्यू जनरेशन. अशा प्रकारे एव्हरी न्यू जनरेशन, एव्हरी नेक्स्ट जनरेशन विल बी डिफरंट दॅन द प्रिवियस वन, दॅन द अर्लियर वन. प्रत्येक नवीन जनरेशन मागच्यापेक्षा कशी राहील? नक्की चेंज राहील. कारण काय? बिकॉज सिलेक्टेड लिव्हिंग मेक न्यू जनरेशन with new modified characters and these characters pass to next generation. Only modified character pass, unmodified character does not pass to next generation, and therefore every next generation is the new modified, different from the previous generation, old generation, original generation. ठीक आहे. आता अशा प्रकारची ही डार्विनची थेरी आहे. पुन्हा पहा, याच्यामध्ये एकूण किती प्रिन्सिपल आहेत? एकूण प्रिन्सिपल फक्त 4च आहेत. नंबर 1 प्रोडक्शन ऑफ लिव्हिंग्स, प्रॉलिफरी, मच, मेनी, लिव्हिंग प्रोड्यूस मेनी, प्लेंटी, कॉम्पिटिशन ऑफ लिव्हिंग्स. ओके. देन सेकंड, लिव्हिंग विथ मॉडिफाईड कॅरेक्टर्स सस्टेन अँड विन कॉम्पिटिशन. नेचर सिलेक्ट ओनली fit livings and reject others. Then selected livings reproduce new generation with new specific characters and that character pass to next generation. 4च महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर आता ही डार्विनची थेरी झाली. यांनी जगासमोर सिद्धांत मांडले, अशा प्रकारे प्रिन्सिपल मांडल्यानंतर हे त्यावेळच्या वैज्ञानिकांना सगळेच पटले का? नाही. त्यात काही दोष शोधून काढले त्या लोकांनी, कारण त्यांना ते पटले नाही. सम देअर वेअर प्रॉब्लेम्स, डिमेरिट्स, ऑब्जेक्शन ऑन दिस डार्विन्स थेरी. तर त्यावेळच्या वैज्ञानिकांनी या थेरीवरती कोणते घेतले ऑब्जेक्शन? बघा, आता पाहूया आपण ऑब्जेक्शन ऑन डार्विन्स थेरी. नंबर 1, त्यावेळचे द कंटेम्पररी सायंटिस्ट ऑफ दॅट टाईम, ऑफ डार्विन्स टाईम, त्यावेळचे जे होते वैज्ञानिक, त्यांनी काय म्हटलं त्याच्यावरती? संपूर्ण थेरी त्यांना पटलीच नाही. त्यातले काही त्यांना मुद्दे पटले नाही. ते कोणते? बघा, नॅचरल सिलेक्शन नॉट ओनली फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन. बघा, ते काय म्हणतात? डार्विन काय म्हणतो? इव्हॉल्युशन इज देअर बिकॉज ऑफ नॅचरल सिलेक्शन. आपण पाहिलं होतं आपण 3rd की नेचर सिलेक्ट ओनली फिट लिव्हिंग्स. त्यांचा संबंध नाही, बाकीची सुद्धा कारणं आहेत. ओनली धिस नॅचरल सिलेक्शन, इट इज नॉट ओनली फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन. दिस इज फर्स्ट ऑब्जेक्शन. पेपरला प्रश्न येतो, राईट, एक्सप्लेन द डिफरंट ऑब्जेक्शन ऑफ द सायंटिस्ट दे हॅव टेकन ऑन डार्विन्स थेरी ऑफ दॅट टाईम. ओके, ॲट दॅट टाईम. तर पहिला कोणता? नॅचरल सिलेक्शन कॅन नॉट बी कन्सिडर्ड ओनली फॅक्टर्स फॉर इव्हॉल्युशन. सेकंड, this theory does not explain useful and useless modification. याचं म्हणणं आहे, if living has useful modification,
and useless modification, because every living has two kind of modification, useful modification and useless modification, that was not explained completely by Darwin theory, असं यांचं म्हणणं आहे. It is second objection. Third कोणता आहे? This theory did not explain slow and abrupt changes. Some living show slow changes. Abrupt म्हणजे कोणते चेंजेस? Abrupt म्हणजे त्याला म्हणतो आपण सडन चेंजेस. Abrupt ते आहे इथं. Abrupt म्हणजे कोणते चेंजेस? सडन चेंजेस. So slow and abrupt changes were not explained by Darwin's theory. त्याच्यामध्ये तीनच ऑब्जेक्शन आहेत. नंबर 1 कोणता आहे? नॅचरल सिलेक्शन. इट इज नॉट ओनली फॅक्टर फॉर द इव्हॉल्युशन. सेकंड, युजफुल मॉडिफिकेशन अँड युजलेस मॉडिफिकेशन अमॉंग लिव्हिंग दॅट वे आर नॉट एक्सप्लेन बाय डार्विन. हे कसे होतात? डार्विन कुड नॉट एक्सप्लेन. अँड नंबर 3, स्लो अँड ॲब्रप्ट चेंजेस. स्लो अँड ॲब्रप्ट मीन्स सडन चेंजेस इन लिव्हिंग, दे वेअर अनएक्सप्लेन्ड, वे आर नॉट एक्सप्लेन्ड. हे जरी सगळी खरी गोष्ट, तरी पण एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे. हे जरी याच्यावर असले ऑब्जेक्शन, पण एक गोष्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अबाउट डार्विन्स थेअरी, दॅट धिस थेअरी इज माइलस्टोन. हे थेअरी अत्यंत महत्त्वाची आहे. इट इज माइलस्टोन फॉर इव्हॉल्युशन स्टडी. इव्हॉल्युशनच्या स्टडीमध्ये हे मैलाचा दगड, फाउंडेशन स्टोन आहे ना, मेन दगड ठरल्या गेला, मेन आधार ठरल्या गेला. आज संपूर्ण जग या थेअरीला मानते, जरी काही त्यामध्ये दोष असले तरीही. तर ह्याच्यामुळे अदर सायंटिस्ट गेट इन्स्पिरेशन, त्यांना चालना मिळाली पुढच्या शोधाकरिता. अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही कोणती थेअरी आहे? डार्विन्स थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. डार्विनच्या नंतर, आता हे झालं डार्विन थेअरी आपण शिकलो या ठिकाणी. डार्विनच्या नंतर डार्विनच्या पहिले सायंटिस्ट होऊन गेले एक, पण आपण त्याचं नाव नंतर घेत आहोत, कारण डार्विन थेअरी ही खूप महत्त्वाची आहे. पण डार्विनच्या पूर्वी एक सायंटिस्ट होऊन गेलं. ही ऑल्सो स्टडी अबाउट द इव्हॉल्युशन. ही ऑल्सो गेव द प्रिन्सिपल ऑफ हिज थेअरी. याचं नाव काय आहे? लॅमार्क. याचं काय नाव आहे? लॅमार्क. लॅमार्कचं पूर्ण नाव सांगा काय आहे? जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. आपले नाव कसे असते? डॉक्टर होमी जहांगीर बाबा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तिकडचे नाव कसे असते? असे असतात. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. केव्हा केव्हा पेपरला येत असते पूर्ण नाव, तुम्हाला माहीत पाहिजे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन याचं नाव पूर्ण. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. त्याचं पिरियड कोणता आहे? वर्किंग पिरियड 1744 to 1829. 1744 ते 1829, म्हणजे हीच पिरियड वाज बिफोर डार्विन. तो काय म्हणतो? लॅमार्क, प्रिन्सिपल ऑफ लॅमार्क थेअरी. ही पण थेअरी खूप सोपी आहे. अत्यंत सिम्पल मॅनर इट इज एक्सप्लेन. इन व्हेरी सिम्पल मॅनर लॅमार्क थेअरी इज एक्सप्लेन हिअर. सो पहा प्रिन्सिपल याचं काय म्हणतो? मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. लॅमार्क सेज दॅट व्हाय द लिव्हिंग चेंज्ड, why there is evolution of the livings, because in the morphological characters of living animals there are some changes. It means morphological म्हणजे बाहेरचे जे बदल आहेत सजीवामध्ये होतात, म्हणजे एक्सटर्नल चेंजेस इन द बॉडी ऑफ लिव्हिंग, त्याला म्हणतो आपण मॉर्फॉलॉजिकल चेंजेस. दीज आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन, असं याचं म्हणणं आहे. So which changes in the living are responsible for evolution according to Lamarck? That are morphological changes, म्हणजे external body changes. ठीक आहे. आता याचा रिजन काय दिला यांनी? कारण लॅमार्क काय म्हणतो? याचं म्हणणं थोडंसं वेगळं आहे. ॲक्टिवनेस अँड लेझीनेस ऑफ लिव्हिंग. ही सेड दॅट दोज लिव्हिंग आर ॲक्टिव्ह, they develop character, develop organs, and that are only alive, जिवंत राहतात. and those living are lazy, that are dejected by the nature, they do not develop, ते नष्ट होतात, असं याचं म्हणणं आहे. यालाच पुढे म्हटलेलं आहे यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन्स. याला काय म्हटलं आहे? यूज अँड डिसयूज ऑफ सम
याचं असं म्हणणं आहे, in the body of living, in every generation, all the organs are not useful. Some organ are useful, and some organ are useless. So only useful organs developed, and that organ develop into new livings, and the useless organs they degenerate, नष्ट होतात. याचं म्हणणं कसं आहे, useful organ develop and useless organ degenerate. म्हणजे ॲक्टिव्ह ऑर्गन्स डेव्हलप अँड इनॅक्टिव्ह ऑर्गन रिजनरेट, याला आपण डिजनरेट, नष्ट होतात ते. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये आता बघा डार्विनने याचं एक्झाम्पल दिलं, रिझन दिलं. बघा आता तुम्ही शिकले आता ह्याचे प्रिन्सिपल. सांगा, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ लॅमार्क थेरी? मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. याचं कारण काय दिलं? ॲक्टिवनेस अँड लेझीनेस ऑफ लिव्हिंग बॉडी. ते कसं काय? युजलेस ऑर्गन डिजनरेट, डिसॲपियर, अँड युजफुल ऑर्गन डेव्हलप. देन इफ, आता बघा आता हे आपण अगदी सिंपल भाषेमध्ये याचं एक्सप्लेन करू शकतो. कसं? हाऊ द ॲक्टिवनेस अँड लेझीनेस आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. एव्हरी लिव्हिंग having useful organ that develop and that living sustain. These characters of useful organs that transfer to next generation. So again from next generation, useful characters of useful organs they pass to next generation. So in every generation livings are changed different than the previous generation. ठीक आहे, म्हणजे युजफुल ऑर्गन्स पुढील जनरेशनमध्ये, पिढीमध्ये पास झाल्यामुळे, ट्रान्सफर झाल्यामुळे पुढची पिढी कशी असेल? नक्कीच वेगळी असेल. कोणापेक्षा? मागच्यापेक्षा. कारण मागच्यामध्ये कसे होते? युजफुल पण होते आणि युजलेस पण होते. पुढची कशी असेल? हॅविंग विथ ओनली युजफुल ऑर्गन्स, मोर युजफुल कॅरेक्टर्स ऑफ दॅट ऑर्गन मोर, असं. तर डार्विनने हे समजवायला खूप उदाहरण, सिम्पल दिलं उदाहरण तुम्हाला, जे कोणालाही सहज समजू शकेल. जसं तुम्हाला म्हटलं आहे जिराफ. जिराफ बघा, जिराफची मान आता कशी आहे? उंच मान आहे. पूर्वी अशी होती का? नव्हती. जिराफ बघा कशी होते. जिराफ्स नेक वॉज शॉर्ट बिफोर मेनी इयर्स ॲगो, किंवा मेनी इयर्स ॲगो जिराफ्स नेक वॉज नॉट लॉंग. टुडे जिराफ्स नेक इज व्हेरी लॉंग, but it was short many years ago. मग काय झालं त्यावेळेला? जिराफ ब्राउझिंग लिव्ह. जिराफ वॉज ब्राउझिंग म्हणजे इटिंग. जिराफचं अन्न कोणतं आहे? लिव्ज ऑफ ट्रीज. सो आता पुढे काय झालं? देअर वेअर डेन्स फॉरेस्ट, मेनी ट्रीज इन द फॉरेस्ट. सो लिव्ज वेअर व्हेरी क्लोज्ड ॲट शॉर्ट डिस्टन्स, at short level. So giraffe was eating the leaves easily. पण काय झालं पुढे मग? but surrounding change after some time. काय झालं? the forest trees were cut down, disappear, only tall trees were there. फक्त मग उंच झाडं राहिले. त्यामुळे काय मग? giraffe try to extend the neck. याची मग काय केलं? ताण दिलं जी आपल्या कशावरती? मानेवर. जिराफने कसं काय? टू रीच द लिव्ज ऑफ द, बघा आता इथपर्यंत जेव्हा अन्न होतं दॅट टाईम जिराफ वॉज इझिली इटिंग द लिव्ज. बट व्हेन द शॉर्ट ट्रीज डिसअपियर्ड अँड ओनली टॉल ट्रीज रिमेन, मोर टॉल ट्रीज, दॅट टाईम जिराफ एक्सटेंड द नेक. जिराफ ट्राय टू एक्सटेंड द नेक. मग त्यांनी आपली मान थोडीशी लांब करण्याचा प्रयत्न केला, एक्सटेंड केली आहे ना. आणि असं देअरफॉर giraffe neck that was changed, modified, because there was more use of this organ. So in next generation, again the giraffe of the next generation, they were having more long neck. Again that giraffe again tried to extend the mouth to the leaves, their food. So again their neck was extended. So every generation, giraffe of every generation, they try to extend the neck. कशासाठी? to reach the food, फूडपर्यंत पोहोचण्याकरिता. and therefore giraffe's neck after many generation changed.
आणि म्हणून आता तुम्हाला जिराफची मान कशी दिसते, लांब दिसत आहे पूर्वीपेक्षा. पूर्वी अशी, आता कशी अशी मान दिसते तुम्हाला, नेक. ठीक आहे. सो दिस इज द कंटिन्युअस इफॉर्ट्स, प्रयत्न कोणाचे, ऑफ जिराफ्स इन एव्हरी जनरेशन टू एक्सटेंड द नेक टू रीच द फूड. कारण काय, बिकॉज शॉर्ट ट्रीज डिसअपियर्ड स्लोली अँड ओनली देअर रिमेन टॉल ट्रीज. ओके. आता सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे जे तुम्हाला कोणालाही सहज समजता येते. ते कोणतं आहे, आयरन स्मिथ. सोनार, सोनार नाही आपलं, कोण, आयरन म्हणजे कोण, लोहार. आयरन स्मिथ. आयरन स्मिथ शोल्डर चेंज्ड, इट बिकम स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग. बघा आता लोहार काय करतो, हातोडा आहे की तो घन असतो की नाही, तो मारतो आयरनीवर, मारतो की नाही. तर त्याचं असं म्हणणं आहे की त्याचं जो शोल्डर आहे, खांदा जो आहे, स्ट्रॉंग आहे बाकी लोकांपेक्षा. का बरं आहे स्ट्रॉंग, बिकॉज दॅट आयरन स्मिथ कंटिन्युअसली हॅमर. हेअर इज यूज ऑफ दिस ऑर्गन मेनी टाइम्स, फ्रिक्वेंट यूज ऑफ, वारंवार काय होते याचा, फ्रिक्वेंट यूज ऑफ शोल्डर अँड देअरफोर शोल्डर बिकम स्ट्रॉंग. हे यांनी सांगितलं, कोणी, लॅमार्कनी. की बघा तो लॅमार्क काय म्हणतो, आयरन स्मिथ शोल्डर व्हाय इट इज स्ट्रॉंग, बिकॉज इट हॅज बीन यूज मेनी टाइम्स फॉर हॅमरिंग. फॉर हॅमरिंग. याचं म्हणणं असं आहे की वारंवार यांनी हातोडा मारल्यामुळे, घन मारल्यामुळे याचा तो खांदा आहे तो स्ट्रॉंग झाला. कोणाचा, आयरन स्मिथ. याही पुढे जाऊन तो म्हणतो, बघा यांनी सुंदर उदाहरण दिले आहे लॅमार्कनी, की हे झालेलं अशा प्रकारे. बघा तुम्ही पुढे काय म्हणतो, ऑस्ट्रिच अँड इमू. दोन तुम्ही बर्ड्स नाव ऐकले असेल, ऑस्ट्रिच शामृग आणि इमू आहे एक पक्षी आहे तो पण. देअर विंग्ज वीक, ते जास्त उडू शकत नाही, त्यांना उडता येत नाही. का बरं, बिकॉज देअर वॉज नो यूज ऑफ दिस ऑर्गन. देअर वॉज नो यूज ऑफ द विंग्ज ऑफ ऑस्ट्रिच अँड इमू फॉर मेनी जनरेशन. पुष्कळ पिढ्यामध्ये त्याचा उपयोग झाला नाही, त्याला कधी उडाची गरज पडलीच नाही दोघालाही, कोणाकोणाला, इमू अँड ऑस्ट्रिच. देअरफोर देअर विंग्स बिकम वीक अँड देअरफोर दीज बर्ड्स नाऊ टुडे दे कॅन नॉट फ्लाय, दे ओनली रन. फक्त आता ते धावतात, उडू शकत नाही. कारण काय, इथे लॅमार्क म्हणतो इट वॉज बिकॉज ऑफ डिसयूज ऑफ द ऑर्गन्स. पुढे म्हणतो डक अँड स्वॅन. डक म्हणजे कोण, बदक, आणि स्वॅन म्हणजे कोण, हंस पक्षी. देअर लेग्स चेंज फॉर स्विमिंग. देअर वॉज कंटिन्युअस यूज ऑफ द लेग्स फॉर स्विमिंग प्रोसेस अँड देअरफोर देअर लेग चेंज, डेव्हलप, मॉडिफाईड फॉर द स्विमिंग पर्पज. कोणाचे, डक अँड स्वॅन. आता हे घडलं, समजायचा उपयोग झाला नसता, आता कदाचित ते खूप उडले बी असते. पण यावेळेला देअर वॉज नो यूज ऑफ देअर विंग्ज. कोणाकोणाचे, देअर वॉज नो यूज ऑफ डक अँड स्वॅन विंग्ज. त्यांना पंखाचा उपयोग झालाच नाही जास्त वेळ. देअर वॉज ओनली मोर यूज ऑफ द लेग्स फॉर स्विमिंग. त्यावेळची तशी सराउंडिंग होती म्हणून. सो देअर ओनली लेग्स चेंज, डेव्हलप अँड विंग्स बिकम वीक. कोणाचे, स्वॅन अँड डक. पुढे स्नेक. स्नेक हॅड लेग्स फॉर मूवमेंट. त्यांना पाय होते चालण्याकरता स्नेकला, सापांना. आता आहेत का, का बरं नाही आहेत, बिकॉज देअर वॉज नो यूज ऑफ द लेग्स फॉर द स्नेक. अँड हिच इज प्रिन्सिपल, यूज अँड डिसयूज प्रिन्सिपल म्हणतो आपण. युजफुल ऑर्गन डेव्हलप, useless organ disappear. So there was no use of the legs. So after many generations, these useless organ legs of snake, they were disappeared. And today we find that the snakes are legsless, without legs. Okay. तो अशा प्रकारचे हे 5 एक्झाम्पल बघितले आपण. आता डार्विनची थेरी काय म्हणते, डेव्हलपमेंट ऑफ मॉडिफाईड ऑर्गन्स अँड डिजनरेशन ऑफ इनॅक्टिव्ह युजलेस ऑर्गन. बघा डार्विनची थेरी 3 शब्दात सांगा झाल्यास काय होईल, आपण डेव्हलपमेंट ऑफ युजफुल ऑर्गन्स अँड डिजनरेशन म्हणजे डिसअपिअरन्स, नष्ट होतात काय, युजलेस ऑर्गन. दिस थेरी वॉज ॲक्सेप्टेड. ही गोष्ट डार्विनची जगातल्या वैज्ञानिकांनी त्यावेळेला मान्य केली, ॲक्सेप्ट केली. पण कोणती मान्य नाही केली, की ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. डार्विन काय म्हणतो, ड्यू टू कंटिन्युअस इफॉर्ट्स ऑफ
animal living in many generation, that character transferred to next generation, and new living is different. In this way new living develop from the previous one, असं तो म्हणतो. पण हे यांनी मान्य केलं नाही. काय म्हणतात बाकी लोक? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स, दिस प्रिन्सिपल फॉर्म लॅमार्क थेरी दॅट वॉज रिजेक्टेड. हे लोकांनी मान्य केलं नाही. मग काय मान्य केलं? फक्त ओनली हेच. कोणतं? डेव्हलप्ड, there is development of the useful organs, useful organ modified, they develop, okay, and useless organ degenerate. So development and degeneration of the organs, okay, development of useful organs and degeneration डी म्हणायचं, डी म्हणजे नष्ट होतात, degeneration of the useless organ that was accepted and transfer of characters that was rejected. अशा प्रकारे आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही आपण वैज्ञानिकाच्या इव्हॉल्युशन थिअरी बघितले. कोण आहेत ते? तर डार्विन्स थेरी, इट इज कॉल्ड ॲज डार्विनिझम, अँड लॅमार्क्स थेरी, इट इज कॉल्ड ॲज लॅमार्किझम. ओके, तर इथे 2-3 प्रकारचे प्रश्न येतात. राईट डाऊन अबाउट द वर्क अँड थेरी ऑफ Darwin. Write down the principle of Darwin's theory. Write down Darwin's first principle, second principle, third principle, fourth principle. Which objection were let down or taken by the scientist of Darwin's time on his theory. तेव्हा सांगायचे हे. त्यानंतर give the work about Lamarck. Who was Lamarck? So Lamarck was again naturalist. His full name was Jean-Baptiste Lamarck. Then principle, morphological changes responsible for evolution. Reasons, which reason Lamarck has given for his theory? कोणता आहे? ॲक्टिवनेस अँड लेझीनेस, म्हणजे यूज अँड डिस्यूज प्रिन्सिपल. आणि त्यानंतर एक्झाम्पल, विच एक्झाम्पल्स लॅमार्क हॅज एक्सप्लेन्ड, विच एक्झाम्पल्स लॅमार्क हॅज गिवन टू सपोर्ट हिज थेरी. तर हे 5 एक्झाम्पल आहेत. विच थिंग फ्रॉम लॅमार्क थेरी वॉज ॲक्सेप्टेड? कोणती? डेव्हलपमेंट of useful organs, degeneration of useless organs, it was accepted. Which thing from Lamarck theory was rejected by the scientists of that time? That is transfer of the characters to next generation, it was rejected. Okay, so here we should stop and you prepare the question and solve it regularly. Okay, thank you.